वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर जिथे पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जीवन प्राधिकरणाने थकीत बिल वसुलीकरिता कडक कारवाई सुरू केली आहे. मात्र या कारवाईत नियमित पाणी बिल भरणाऱ्या नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. पंचशील नगर, मंगळूर वेस्ट, दाईपुरा आणि ओंकारेश्वर मंदिर परिसरातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आलाय. यामुळे महिलांनी आज थेट जीवन प्राधिकरण कार्यालय गाठलं. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याची तक्रार त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली. मी नंदा तेर ओंकारेश्वर मंदिरजवळ राहते. आमची नळ आलेली नाही आहे, 4-5 दिवस झाले. आणि हे आमदारबाईनं ते करायला पाहिजे, असं नळ नाही आले म्हणून सांगायला पाहिजे इथं. आणि नाहीच जर आले आम्ही तर ते आंदोलन करणार आहे. नळ आमचे आलेलेच पाहिजे. त्यावर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की या भागातील काही ग्राहकांनी थकीत बिल भरले नाही, म्हणून संपूर्ण पाईपलाईनच बंद करण्यात आली आहे. मात्र नियमित बिल भरणाऱ्या महिलांनी यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. आम्ही वेळेवर बिल भरतो, मग आम्हाला पाण्यापासून वंचित का ठेवलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मंगळूर वेस्ट, पंचशील नगर, ओंकारेश्वर मंदिर जवळ आम्ही राहतो. आमचेवाले आता 8-10 दिवस झाले आमचे नळ नाही येऊन राहिलेले आहे. आम्ही आमचे बिल क्लिअर भरलेले आहे, तरी आमचं वाला काहीच पाणी नाही, आम्हाला नळ नाही येऊन राहिले. इथे आम्ही कंप्लेंट द्यायला आलो तर आम्हाला साहेब लोक म्हणतात का त्यांना सांगा का तुम्ही त्यांना बिल भरायला लावा. आम्ही त्या लोकांना कसं सांगा बिल भरा म्हणून? तुम्ही हे काम यांचं आहे, आम्ही कसं बोलणार आहे त्यांना? या प्रकरणात स्थानिक नगरसेवक नदीम अहमद यांनी हस्तक्षेप केलाय. त्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. यावर संबंधित विभागाने सकारात्मक भूमिका घेत लवकरच समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुशीलाबाई किशनराव ढोरे, मी कारंजात राहते. मंगळूर वेस्ट आणि ओंकारेश्वर मंदिर कशी आहे. आणि नळ 3-4 दिवसापासून, शुक्रवारपासून नळ आलेले नाही आहे. आम्ही पाणी नळ बिल आल्याबरोबर आम्ही बिल भरतो आणि आमच्या इकडे नळ येऊन नाही राहिले. जर आले नाही 2-3 दिवसात तर आम्ही काहीतरी त्याच्यावर कारवाई करणार आहोत. आम्ही रोडवर सगळेजण आम्ही बसून उभं राहणार आहोत, रस्त्या बंद करून टाकणार आहोत. आमदारबाईला सांगा तुम्ही काय करायचं ते, त्यांनी हे करायला पाहिजे आमच्यासाठी.